नमस्कार, स्वागत आहे किड्स फन आदित्य आदिराजमध्ये। तर शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रोत्सव म्हटलं की आपण आपल्या गावदेवीला ग्रामदेवीच्या दर्शनाला नक्कीच जातो। तर हे आहे आमच्या येथील एक ग्रामदेवी माडेश्वरी देवी। सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्याचे ग्रामदैवत म्हणजेच माडेश्वरी देवी। या देवीच्या नावावरूनच माढा या शहराला नाव मिळाले आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढळून येतात। त्यामध्ये प्रसिद्ध असलेली ठिकाणे म्हणजे 3: सोलापूरची रूपाभवानी, करमाळ्याची कमलाभवानी आणि माढ्याची माडेश्वरी। माडेश्वरी देवीचे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते। म्हणूनच माडेश्वरी मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे रावरावजी निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून अश्विन महिन्यातील नवरात्रात येथे 9 दिवसांची मोठी यात्रा भरते आणि नवरात्रोत्सवानंतर येणारी कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा या देवळात मोठी यात्रा भरते। देवळाच्या आवारात हत्ती, घोडा, नंदी अशी देवीची वाहने आहेत। लाकडी स्वरूपातील ही वाहने आहेत। त्या वाहनावरून रात्री 12 वाजता देवीचा छबिना निघतो। माडेश्वरी देवीच्या मंदिरात प्रवेश करताच एक भव्य कमान लागते। या कमानीवर भव्य कळस मंदिराची भव्यता दर्शविते। मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 1 अशा एकूण 3 दीपमाळा आहेत। गाभाऱ्याच्या समोरच अलीकडच्या काळात बांधण्यात आलेला सभामंडप, तेथे होमकुंडही आहे। दसऱ्या दिवशी याच ठिकाणी होम हवन आणि इतर धार्मिक विधी संपन्न होतात। संपूर्ण मंदिर हे सुबक आणि रेखीव दगडात बांधण्यात आलेले आहे। मंदिराच्या आत 4ही बाजूला ओवऱ्या बांधण्यात आल्या असून दर्शनाला आलेले भाविक या ठिकाणी भोजन आणि विश्रांती घेतात। मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर माडेश्वरी मातेची वालुकाश्मापासून बनवलेली मुख्य मूर्ती असून त्याच्या शेजारीच उत्सव मूर्ती आहे। माडेश्वरी चतुर्भुज असून एका हातात ढाल, दुसऱ्या हातात शंखचक्र, तिसऱ्या हातात महिषासुराचे मस्तक तर चौथ्या हातात त्रिशूल आहे। माडेश्वरी मातेच्या अलंकार पूजेमुळे मूर्तीचे मूळ रूप दिसून येत नाही। माडेश्वरी हे पार्वतीचेच रूप मानले जात असल्याने तिचे वाहन असलेल्या हत्तीला येथे यात्रा काळात मोठा मान असतो। हे अत्यंत जागृत देवस्थान असल्याने परिसरातील कोणताही विवाह सोहळ्याची पहिली भोगी देवीला केल्याशिवाय लग्नाच्या तयारीला सुरुवात होत नाही। माडेश्वरीचा वर्षभरात फक्त एकच उत्सव असतो। नवरात्रीच्या उपवासानंतर दसऱ्याला देवीची पालखी निघते। या पालखी सोहळ्यानंतर देवी निद्रेस जाते। कोजागिरी पौर्णिमेला मोठा उत्सव असतो। याच दिवशी गावची मोठी यात्रा भरते। या यात्रा काळात गावभागातील लोक जे बाहेरगावी आहेत ते आवर्जून या माढ्याच्या यात्रेमध्ये आवर्जून सहभाग घेतात। या दिवशी रात्री 12 वाजता देवीचा छबिना निघतो। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता सुरू झालेला छबिना पहाटे 5 वाजेपर्यंत चालतो। या काळात मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात येते। माडेश्वरी मंदिराच्या आवारामध्ये 3 छोटे छोटे दुसरे मंदिरं आहेत। त्यामध्ये एक महादेवाचं आहे, एक राधाकृष्णाचं आहे आणि उजव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे। येथे गणपतीचे दर्शन घेतले। तर शिवकालीन ऐतिहासिक असे माडेश्वरी देवीचे मंदिर आणि मंदिराविषयीची थोडीफार माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। किड्स फन आदित्य आदिराज। धन्यवाद।